हरियाणाचा बॉक्सर स्वीटी बुराने पती दीपक हुड्डावर केलेले आरोप हदरवून टाकणारी आहेत. शारीरिक, मानसिक आणि लैंगिक अत्याचाराचा तिने दावा केला आहे. ती म्हणते, कपडे काढायला लावायचा, तोंड दाबून मारायचा, हे सर्व खरे आहे का? नेमका काय घडलं पाहण्याआधी HSN मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला जाणून घेऊया. हरियाणाचा प्रसिद्ध बॉक्सर स्वीटी बुराने तिच्या पतीवर कबड्डीपटू दीपक हुड्डा पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. यापूर्वी दीपक गे असल्याचा दावा करण्याचा स्वीटीने आता लैंगिक व मानसिक अत्याचाराचे नवे आरोप केले आहेत. ती म्हणते, माझा पती मला कपडे उतरवायला लावायचा, रात्रभर तोंड दाबून मारण्याचा करायचा. यासोबतच ती म्हणते की दीपक मला घरात 5-5 दिवस कोंडून ठेवायचा. माझा मोबाईल आणि गाडी त्याच्याकडेच असायची. स्वीटीचा दावा आहे की तिने जे काही सहन केलं त्याचे पुरावे तिच्याकडे आहेत, फोटो, व्हिडिओ व डॉक्युमेंट्स. ती म्हणाली की मी लव्ह मॅरेज केलं म्हणून सर्व काही सहन केलं, पण आता नाही. तिचा आणखी एक गंभीर आरोप आहे. पोलीस ही दीपकच्या बाजूने काम करत आहेत. काही दिवसापूर्वी दोघांमध्ये झालेल्या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, परंतु स्वीटीने म्हणते की व्हिडिओ अर्धवट आहे आणि एडिट करून वापरण्यात आला आहे. स्वीटीला काही दिवसापूर्वी पॅनिक अटॅक आल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिने आता घटस्फोटासाठी कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. स्वीटीचे आरोप खरे आहेत का, की ही फक्त वैयक्तिक भांडणाची धूळफेक आहे? तुमचं मत काय? खाली कमेंट मध्ये नक्की कळवा. अधिक अपडेटसाठी HSN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.